हॅलो फ्रेंड्स. आज आपण बनवणार आहोत हेल्दी टेस्टी मार्केटपेक्षा पण टेस्टी असं सँडविच रेसिपी जी खूप हेल्दी पण आहे. त्यासाठी आपण केली आहे ग्रीन चटणी, पिझ्झा सॉस. त्याची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देणार आहे. आणि आपण घेतलं एक पाव पनीर. त्याच्यातलं थोडंसं पनीर काढून आपण एक चीज स्प्रेड तयार करणार आहोत हेल्दी. मी थोडंसं पनीर घेतलं आहे आणि 2 टेबलस्पून मलाई घेतली आहे आणि थोडंसं मिल्क आणि त्यामध्ये ऑरेगॅनो, चिली फ्लेक्स आणि थोडंसं आमचूर टाकून आपण त्याला छान असं मेल्ट करून घेऊ, बारीक करून घेऊ सॉरी. ही पेस्ट तयार झालेली आहे आपली. त्यानंतर आपण स्टफ तयार करून घेऊ आपल्या आपल्या सँडविचसाठी. मी इथे छोटे-छोटे पनीरचे क्यूब्स करून घेते आहे. त्यानंतर अनियन, कॅप्सिकम आणि कोथिंबीर असं सगळं कापून घेते आहे छान बारीकमध्ये आणि ते सगळं आपण मिक्स करून घेऊयात. इथे मी चॉपरमध्ये चॉप करून घेते. तुम्ही चाकूनी पण छान असं बारीक कापू शकता. आणि हे सगळं आता मिक्स करून घेऊया. जी आपण क्रीम चीज तयार करून घेतली होती पनीरची. त्यानंतर यामध्ये थोडंसं शेजवान सॉस आपण मिक्स करूया. त्यानंतर मी इथे टाकते आहे चिली फ्लेक्स आणि हे ऑर्गॅनिक चीज आहे, जे माझ्या घराजवळ ऑर्गॅनिक शॉप आहे तिथनं मी आणलेलं आहे. जर तुम्हाला ऑर्गॅनिक मिळालं तर चांगलंच आहे, नाहीतर तुम्ही घरी पण बनवू शकता. मी खूपदा घरीच बनवते. इथे मी टाकून घेतलेलं आहे, जे आपण क्रीम चीज तयार केली होती ती टाकून घेतलेली आहे. आणि त्यानंतर इथे मी टोमॅटो सॉस थोडंसंच टाकते, कारण माझं घरचं संपलेलं आहे. तर तुम्ही जर बाहेरचं वापरत असाल तर तुम्ही ते पण वापरू शकता किंवा नाही टाकलं तरी खूप छान वाटते. असं काही जरुरी नसतं. मी तर नाहीच टाकलं आहे. त्यानंतर मी ही मल्टीग्रेन ब्रेड आणली आहे. ही कोणत्या शॉपची नाही, तर ही एक ऑर्गॅनिक घरी बनवलेली ब्रेड आहे आणि खूप छान अशी सॉफ्ट ऑर्गॅनिक ब्रेड आहे ही. आणि जर तुम्हाला नाही मिळाली तर तुम्ही घरी पण बनवू शकता. खूप इझी आहे. आणि चला तर मग करूया आपण आपल्या सँडविचची स्टफिंग. इथे मी लावून घेतलेली आहे एका साईडला ग्रीन चटणी, दुसऱ्या साईडला आपण पिझ्झा सॉस लावून घेऊया. त्यानंतर तुम्ही त्याच्यावर थोडंसं ऑरेगॅनो, चिली फ्लेक्स जर तुम्हाला खूप स्पायसी आणि अजून टेस्ट एन्हान्स करायचं असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता. त्यानंतर मी इथे टाकून घेते आहे स्टफ आणि चीज स्प्रेड करून घेते आहे त्याच्यावरून आणि आपण ते सॉरी सँडविच पॅक करून मग ताव्यावर बटर ठेवून त्याला चांगलं आपण टोस्ट करून घेऊया. मी इथे लोखंडाचा मोठा असा तावा घेतला आहे. त्यावर मी बटर टाकून घेतलं आहे, की जेणेकरून मी 2 ब्रेड एका वेळेस सँडविच करू शकले पाहिजे. याला आपण छान असं होऊ देऊया क्रिस्प. एका साईडनी झालेलं आहे. हे सँडविच तुम्ही नक्की करून बघा. घरी खूप छान टेस्टी वाटतात. बाहेरच्यापेक्षा पण खूप टेस्टी वाटते. माझ्या घरी सँडविच खूप आवडतात. मी खूप कमीच करते, पण जेव्हा पण आम्ही करतो तेव्हा मोस्टली घरीच करतो. बघा हे खूप छान असं क्रिस्पी झालेले आहेत आपले सँडविच. तर याला आपण मधातून कट करून घेऊया आणि मी तुम्हाला दाखवते त्याच्या आतमधली स्टफिंग किती चीझी आणि किती टेस्टी आहे. आणि मी दुसरीकडे पोळ्या करून घेते, कारण मी हा जो स्टफ आहे सेम तो मी पोळ्यांमध्ये टाकून त्याचे रोल करून घेणार आहे. झालं आहे आपले सँडविच. त्याला आपण छान प्लेटिंग करून घेऊया आणि मग टेस्ट करूया. तुम्ही पण हे सँडविच नक्की करून बघा. एखादी गोष्टी तुमच्याकडे नसेल आणि स्किप केली तरी पण सँडविचमध्ये चालतं. आणि बघा याची स्टफिंग किती चीझी आहे आतमधली. की मी एकदम जास्त खोलू नाही शकत. बघा. तर चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये आणि तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंटद्वारे कळवा. थँक यू. बाय.